सावित स्टडी कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे. आपल्या माता भगिनींना हे फॉर्म भरण्यासाठी अनेक अडचणींना तोंड देताना मी आज पाहिलेलं आहे. त्यामुळेच आजचा व्हिडिओ याच महिलांसाठी. तर वेळ न घालवता आपण हा फॉर्म कसा भरायचा आहे ते पाहणार आहोत. फॉर्म भरताना काही अडचणी आल्यास कमेंट करायला देखील विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्हाला आता घरबसल्या देखील भरता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरती जायचं आहे. प्ले स्टोअरवर नारी शक्ती दूत हे ॲप सर्च करायचं आहे. बघा वरती स्क्रीनवर आल्यानुसार नारी शक्ती दूत फेटा असणारं एक चित्र येईल, ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला ते ॲप ओपन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन दिसेल. यावर तुम्हाला स्किप या बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा डाव्या साईडला ते बटन आहे. स्किप केल्यानंतर पुढील स्क्रीन येईल. यानंतर तुम्हाला लॉग इन हा ऑप्शन दिसेल. इथे तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन तिथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करून लॉग इन करायचं आहे. यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल. तिथे तुम्हाला स्वीकारा या बटनावर क्लिक करायचं आहे, म्हणजे तुमचा अर्ज स्वीकारला जाणार आहे. यानंतर तुम्ही जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर 4 डिजिटचा एक OTP येईल, नंबर येईल. तो नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय OTP करायचा आहे. व्हेरीफाय केल्यानंतर समोर दिसतंय त्याप्रमाणे स्क्रीन येईल की प्रोफाईल अपूर्ण आहे. तर इथे तुम्हाला आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा असा ऑप्शन दिसेल. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रोफाईल अपडेट करा हा ऑप्शन येईल. यामध्ये तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव, त्यानंतर ईमेल ID, डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा, तालुका आणि नारी शक्ती प्रकार ही माहिती तुम्हाला भरायची आहे आणि अपडेट करायचं आहे. बघा यामध्ये जिल्ह्यामध्ये तुम्हाला ऑप्शन येतील. तुमचा जो जिल्हा असेल तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. मी पुणे जिल्हा सिलेक्ट केलेला होता. जिल्हा सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला तालुका देखील सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर बघा नारी शक्ती प्रकार यामध्ये सामान्य महिला, समूह संसाधन व्यक्ती, बचत गट अध्यक्ष, बचत गट सचिव, बचत गट सदस्य, गृहिणी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, वॉर्ड अधिकारी आणि सेतू यापैकी तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर अपडेट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील प्रमाणे स्क्रीन दिसेल. यानंतर माझी लाडकी बहीण योजनेवर क्लिक करून आपल्याला मोबाईल लोकेशन अलाउ करायचं आहे. मग तुम्हाला या प्रकारे फॉर्म दिसेल. प्रथम आपल्याला महिलेचे संपूर्ण नाव, त्याखाली पतीचे किंवा वडिलांचे नाव टाकायचं आहे आणि जन्मदिनांक निवडा यावर क्लिक करून आपली जी जन्मतारीख असेल ती सिलेक्ट करायची आहे. त्याखाली अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती यामध्ये जन्माचे ठिकाण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर गाव, नगरपालिका, नगरपंचायत जे काही असेल ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पिनकोड म्हणजे ज्या ठिकाणी जन्म झालेला आहे तेच ठिकाण तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. जन्म दाखल्यावर जे असेल ते. त्याखाली पत्त्याचा ऑप्शन दिसेल. हा पत्ता तुम्ही सध्या जिथे राहत आहात तो पत्ता टाकायचा आहे. यानंतर मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक आपण टाकून घेतलेला आहे. याखाली शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का यावर क्लिक करून नाही हे सिलेक्ट करायचं आहे. त्याखाली वैवाहिक स्थिती यामध्ये जी पण तुमची वैवाहिक स्थिती असेल, विवाहित किंवा अविवाहित, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. यानंतर अर्जदाराचे खाते असलेला बँकेचा तपशील यामध्ये तुम्हाला बँकेचं पूर्ण नाव, बँक खातेधारकाचं नाव म्हणजे तुमचं स्वतःचं नाव येईल. बँक पासबुकवर जे नाव असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. यानंतर बँक खाते क्रमांक, पासबुक यासाठी आपल्याला जवळ ठेवायचा आहे आणि योग्य तो बँक खात्याचा नंबर आणि IFSC कोड टाकून घ्यायचा आहे. यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय यावर क्लिक करून होय या बटनावर क्लिक करायचं आहे. यासाठी तुम्हाला आधार क्रमांक बँक खात्याला लिंक असणं गरजेचं आहे. ही माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला आता कागदपत्र अपलोड करायचे आहेत. यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र,
अर्जदाराचे हमीपत्र आणि बँक पासबुक एवढे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार आहेत. ते तुम्ही स्कॅन करून ठेवायचे आहेत अगोदरच. अर्जदाराचे हमीपत्र मी तुम्हाला PDF च्या स्वरूपात व्हिडिओसोबतच देत आहे. ते तुम्ही डाउनलोड करून पूर्ण फिल करून म्हणजे संपूर्ण भरून त्यावर तुमची सही द्यायची आहे आणि त्यानंतर ते स्कॅन करून इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अर्जदाराचा फोटो यावर क्लिक करून स्वतःचा लाईव्ह फोटो म्हणजे कॅमेरा पकडून तुम्हाला फोटो काढायचा आहे. यानंतर तुम्हाला एक हमीपत्र दिसेल. या हमीपत्राची माहिती आपण बघूयात. यामध्ये माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही. दुसरं, माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही म्हणजे कोणत्याही प्रकारचा तो टॅक्स भरत नाही. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही. त्यानंतर 5वं, मी बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. 6. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. 7. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार नाही. 8. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य नाहीत. 9. माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत. 10. माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही. मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यास माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार eKYC वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे. खाली नोट दिलेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर SMS द्वारे कळवण्यात येईल. इथे तुम्हाला स्वीकारा यावर क्लिक करायचं आहे. संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर माहिती जतन करा यावर क्लिक करून आपला फॉर्म सबमिट होणार आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या इतर मैत्रिणींना देखील व्हिडिओ शेअर देखील करा.